टॉपिक विसरलोय. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे, जय भवानी, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. स्टडी पण करतो होय. जे आता इंजिनिअरिंग वाले जे कोण बघत असतात ते समजू शकतात जरा इंजिनिअरिंग वाल्यांचा प्रॉब्लेम. आदल्या दिवशी आपल्याला अभ्यास करावाच लागतो कारण की वर्षभर तर केलेला नसतो. हाताच्या बोटावर मोजण्याजोगे आपल्याला भाऊ सपोर्ट करते. तो मैं कुत्ता नहीं पकड़ सकता क्योंकि वो बहुत बड़ा कुत्ता था. मैं छोटे मोठे कुत्ते पकड लेता हो. पर बोलतो मी असं ते आता आपोआप सुचत जातं. कसं सुचतं ते त्यावेळी सुचतं पण सुचतं. मग मी ते बोलत जातो. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपलं विश्वा व्लॉग्स मध्ये. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे, टॉपिक विसरलोय काय मी टॉपिक सुचवतोपर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजचा टॉपिक काय आहे व्हिडिओचा, तर हा आहे आपला क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ. आणि आपण त्याचबरोबर आपण करणार आहे कमेंटला आन्सर. ज्या कमेंटला आपण आन्सर केलेलं नाही त्या कमेंटला आपण आन्सर करणार आहे. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि त्याचबद्दल अशीच एक कमेंट आहे की जी प्रत्येक मराठी माणसाला असं प्राऊड फील करून देईल अशी कमेंट आहे. तर पहिली कमेंट आहे शिवबाची कन्या यांची पहिली कमेंट आहे. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे, जय भवानी, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद आपल्या चॅनलला कमेंट केल्याबद्दल. तर याचा रिप्लाय मी कसा देऊ शकतो सेम. तर जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे, जय भवानी, जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र असाच आपल्या चॅनलला सपोर्ट राहू द्या. तर आता आपण जाऊ नेक्स्ट कमेंट कडे. तर नेक्स्ट कमेंट आहे ट्रॅव्हल विथ मी यांच्याकडून. भावा प्लीज डेली ब्लॉग बनवत जाना, मस्त बनवतोस. तर धन्यवाद ट्रॅव्हल विथ मी आपल्या पेजवरती कमेंट केल्याबद्दल. आणि असं काय तर म्हणतात एक रिझन असतं जे आता मी करतो कॉलेज वगैरे करून असं पॉसिबल नाही होत की डेली लॉंग व्हिडिओज अपलोड करावे. कारण की टाइम बीमचा जरा हे असतो प्रॉब्लेम. त्यामुळं नाही करत मी. हेच आन्सर असू शकतं कारण की दुसरं काही नाहीये. तर मिनी ब्लॉग तर आपले डेली येतातच आणि डेली आपण ऍक्टिव्ह पण असतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर ते तुम्ही एन्जॉय करू शकता. तर नेक्स्ट कमेंट आहे अभि सोनवणे यांची. स्टडी पण करतो होय. तर मी इंजिनिअरिंग करतो त्याच्यामुळे तर स्टडी आलाच. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तू ही कमेंट केली त्यावेळेस आमची एक्झाम चालू होती. त्यामुळे मी त्यावेळेस जरा प्रेशर मध्ये होतो. समजू शकतोस तू. आता तुम्ही जे आता इंजिनिअरिंग वाले जे कोण बघत असतात ते समजू शकतात जरा इंजिनिअरिंग वाल्यांचा प्रॉब्लेम. आदल्या दिवशी आपल्याला अभ्यास करावाच लागतो कारण की वर्षभर तर केलेला नसतो. धन्यवाद आपल्या चॅनलवरती कमेंट केल्याबद्दल. तर बघू आता आपण नेक्स्ट कमेंट पण त्याच रिलेटेड आहे जराशी. अथर्व जमदाडे यांची. काय करतो तू, कसले पेपर. तर मी करतो इंजिनिअरिंग आणि त्यावेळेस आमची एंड सेमचे पेपर चालू होते. त्यामुळे मी त्या ब्लॉग मध्ये घेतलेलं की हा स्टडी करतोय वगैरे. तर हा करतच होतो स्टडी. धन्यवाद आपल्या चॅनलला कमेंट केल्याबद्दल. तर नेक्स्ट कमेंट बघू आता कोणती आहे. आता मी यात कशा कमेंट घेतल्या माहिती का, मराठी पण कमेंट घेतल्या आणि त्यानंतर मी जे हिंदी ब्लॉगिंग चालू केली त्यातल्या हिंदी पण कमेंट आहेत. त्या पण मी याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर यश मगर यांची कमेंट आहे. भाई तुझे कुत्ता पकडना नहीं आता क्या. भाई बचपन से मैं कुत्ते के साथ बहुत खेला हूँ ना, इसलिए मुझे कुत्ता बहुत पसंद है. तो मैं कुत्ता नहीं पकड़ सकता क्योंकि वो बहुत बड़ा कुत्ता था. मैं छोटे मोठे कुत्ते पकड लेता हो पर बडे कुत्ते नाही पकड लेता. मला तर काही येत नाही कारण की ते मोठे कुत्रे होते. मी नाही जास्त कुत्र्यांच्या नादी लागत. तर बघू नेक्स्ट कमेंट कोणती. धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. बघू नेक्स्ट कमेंट कोणती. विथ पीएचजी यांची कमेंट आहे. अट्रॅक्शन, थँक्यू ब्रदर फॉर दिस रॉ मँगो. हा त्या कोणत्या व्हिडिओला कमेंट केली माहिती का, जे गावाकडचा व्हिडिओ होता आम्ही पोहायला वगैरे गेलो त्यात आम्ही मँगो दाखवलेले त्याबद्दल कमेंट केली. थँक्यू फॉर कमेंट. आणि त्याचा रिप्लाय काय देऊ शकतो मी, जे आहे ते दाखवलं गावाला जे दिसतं ते. तर बघू नेक्स्ट कमेंट कोणाची. आता ही आपल्या भावाची कमेंट आहे. भाऊ लोक आपल्याला करतात सपोर्ट. असे हाताच्या बोटावर मोजण्याजोगे आपल्याला भाऊ सपोर्ट करतात. पहिला अनिश धुमाळ. वा मस्तच, कीप ग्रोईंग ब्रो, वी ऑल आर ऑलवेज बिंग विथ यू. थँक्यू अनिश कमेंट केल्याबद्दल. अशीच कमेंट करत जा आणि आपल्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा. तेजस येवले यांची नेक्स्ट कमेंट आहे. भाई पर कंटेंट नहीं मिला तो डाला क्यों. भाई ब्लॉग का मामला आहे क्योंकि मी एक ब्लॉग अपलोड केला त्याच्यात काहीच कंटेंट नव्हतं, काहीच. फक्त मी कॉलेजला गेलो आणि त्यानंतर आलो एवढंच होतं त्याच्यात. आणि त्या ब्लॉग वरती माझ्या मित्रांनी कमेंट केली की भाई पर कंटेंट नहीं मिला तो क्यों डाला. भाई कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आता. कारण की आता जर एखादा दिवस येऊ शकतो कंटेंट आपल्याला नाही भेटत, पण तरी पण मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. काही कळेना पण करायचं आहे अपलोड. आता तुम्ही म्हणता काय, अरे एखाद्या दिवस चालू शकतं असे. त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केला. असंच कमेंट करत राहा. चांगल्या वाईट असतील सगळे कमेंट करत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ओके नेक्स्ट कमेंट बघू आता कोणाची. नेक्स्ट कमेंट आहे रसिका झाडखंडे यांची. नेक्स्ट कमेंट आहे.
रील बघताना हसू जास्त येतं, कॉन्टेंट कमी असला तरी बोलायची स्टाईल काय भारी. थँक्यू फॉर दिस कमेंट. आवडली मला कमेंट, कारण की याच्यात असं सांगितलंय की जरी कॉन्टेंट नसला माझ्या कोणत्या मोठ्या लॉंग ब्लॉग मध्ये, पण बोलतो मी असं, ते आता आपोआप सुचत जातं. कसं सुचतं ते त्यावेळी सुचतं, पण सुचतं, मग मी ते बोलत जातो. आणि ते आता तुम्हाला आवडतं तर ठीक आहे. धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. आणि अजून नेक्स्ट कमेंट राहिलेले आहेत, बघू आता किती कमेंट राहिलेत अजून. परत त्यांचीच एक दुसरी कमेंट आहे, तू इंटर्नशिप साठी प्रिपरेशन कसा करतो आहेस, प्लेसमेंट यावरती एक व्हिडिओ. माझा भाऊ काय म्हणतोय माहिती का, आता इथं बसल्या बसल्या मी व्हिडिओ बनवतोय आणि बसल्या बसल्या मला त्यांनी म्हणलाय की असा अडकत अडकत का बोलतोय. तर म्हणलं अरे नवीन क्रिएटर आहे, मला काय अशी बोलायची जास्त सवय नाही, तरी ते बोलते. त्याला म्हणलं तू 2 महिने नाही झालं, तू शांत बस. त्याला म्हणलं तू एकदा कॅमेरा समोर येऊन बोलून दाखव, पण त्याला काही येत नाही, उगाच तो फक्त हा. नेक्स्ट कमेंट त्यांचीच होती. नेक्स्ट कमेंट, तू इंटर्नशिप साठी प्रिपरेशन कसा करतो आहेस आणि प्लेसमेंट साठी यावरती एक व्हिडिओ. आणि प्लेसमेंट साठी त्यावरती एक व्हिडिओ. इंटर्नशिप साठी प्रिपरेशन आणि प्लेसमेंट, मी काय, मला नाही वाटत मला इंटर्नशिप लागलीये आणि प्लेसमेंट वगैरे त्यावर मी बोलणं ठीक राहील. पण इन्स्टाला मी टाकू शकतो त्या रिलेटेड व्हिडिओ, तर इन्स्टाला नक्की व्हिडिओ टाकेल. थँक्यू फॉर दिस कमेंट. अँड नेक्स्ट कमेंट बघू आता कोणाची. तर अथर्व जमदाडे यांची कमेंट आहे. अथर्व जमदाडे यांची कमेंट आहे, मी ठाणेमध्ये राहतो, तू कुठे. तर मी मुंबईच्या ब्लॉगला त्यांनी कमेंट केली की मुंबईला मी गेलो त्यावेळेस. तर मी कल्याणला उतरल्यानंतर जातो मानपाड्याला, आणि मानपाड्यातच राहतो मी, ठाणे जवळच आहे तिथून. तर नेक्स्ट कमेंट बघू आता कोणाची. कमेंट संपलेल्या आहेत सगळ्या. अरे हा, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी आता सबस्क्राईब करून घ्या. आता 1-2 कमेंट आहेत. कमेंट नाही म्हणता येईल, मी इन्स्टाला विचारलेलं, पण जे असतात ना, जे वाटत होतं विचारतील, हे प्रश्न विचारतील, ते प्रश्न विचारतील, पण त्यांनी कोणीच प्रश्न विचारले नाही. नवीनच व्यक्तींनी प्रश्न विचारले. 1-2 क्वेश्चन आहेत, ते बघू. चेतन इंगळे यांची क्वेश्चन आहे की अरे गोप्रो आहे का, बघ ना व्हिडिओ काढायला. मीच काढतो माझ्या आयफोन वरती व्हिडिओ. गोप्रोचा माझा असा लांब पर्यंत आपला काही संबंध नाहीये, त्यामुळे गोप्रोचं मला तर काही विचारू नका. आयफोनचं डेली मला आयफोन लागतो, त्यामुळे मी असं मागतात, मला खूप जणांनी मागितलंय फोटो काढण्यासाठी याच्यासाठी, पण मी देत नाही, कारण की आणि त्यांनी पण वाईट वाटून घेऊ नका. अरे मी त्यात कंटेंट क्रिएशन करतो, त्यामुळे जरा पॉसिबल होत नाही की ह्याला त्याला द्यायचं, तुम्ही समजून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे जस्ट आर्नव, हे आमच्या इथले एक छोटासा मुलगा आहे, त्याची पण कमेंट आहे. आणि आता छोट्या मुलाची तुम्हाला माहिती कमेंट कशा असतात. तर त्यांनी एक क्वेश्चन विचारलाय, फॉलो बॅक कोण देणार. असला क्वेश्चन भारी क्वेश्चन आहे, फॉलो बॅक कोण देणार. आणि इन्स्टाला काय होतं माहिती का विषय, माझं प्रोफेशनल अकाउंट आहे, मी 1-2-3 जणांना फॉलो केलेलं आहे. एक माझं अकाउंट आहे, ते मला मेन्शन बॅक करण्यासाठी लागतं, आणि जे 2 अकाउंट आहेत ते मोठे क्रिएटरचे अकाउंट आहेत, टेक रिलेटेड मोठे क्रिएटरचे अकाउंट आहेत ते 2 अकाउंट. मग ते फक्त मी 3च फॉलो केलेले आहेत. बाकी तू माझ्या पर्सनल अकाउंटला फॉलो कर, नक्कीच तुला फॉलो बॅक भेटेल. तर इथंच आपल्या सर्व कमेंट संपलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला मी परत व्हिडिओ बनवावा हाच असं वाटत असेल तर आपल्या याच व्हिडिओ खाली तुम्हाला वाटेल ते क्वेश्चन विचारा, मी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा त्यात, आणि प्रश्न पण विचारा, दोन्ही विचारा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि बेल आयकॉन वरती पण क्लिक करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर बाय पब्लिक.